नमस्कार. जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर जनसेवा आयुर्वेदामध्ये या. चॅनेलच्या माध्यमातून लोकांपर्यंत चॅनेल जावा अशी आमची हे आहे, संकल्पना आहे. कारण की जे लोक 10-10 वर्ष, 5-5 वर्ष, 20-20 वर्षे जेणेकरून आजार कमी होत नाही, जेणेकरून सतत ॲलोपॅथिकच्या गोळ्या खाणं हे सतत चालू असते. त्यानंतर माणसाला हार्ट अटॅक येणं किंवा आजार मोठमोठे होणं आणि एका आजारापासून अनेक आजार तयार होणं असे पराक्रम चालूच असतो. परंतु मानसिकता जनतेची अशी झाली, MS, MD, MD किंवा पुण्याला जायचं, नागपूर, औरंगाबाद अशा जागी जाण्यात, किंवा डॉक्टर कितीही मोठा जरी असेल, महान जरी असेल किंवा शास्त्रज्ञ जरी असेल, परंतु त्याच्याजवळ औषधीचं गुणकारी नसेल तर त्या डिग्रीला काय व्हॅल्युशन. उद्देश एकच आहे की त्या बिमारीचे जे आहे समजा प्रॉब्लेम ते समजणं महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे आणि त्याला ते खात्रीशीर औषधी देणे हा इम्पॉर्टंट आहे. परंतु हे जनतेला समजत नसल्यामुळे मला या माध्यमातून सांगायचं आहे की सर्वात पहिलं आयुर्वेदिककडं लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु आयुर्वेदिक बी पुष्कळशा जगामध्ये झालेली आहे, त्याच्यामध्ये विश्वास कोणावर करा अशी मानसिकता जनतेची झालेली आहे. परंतु आपल्याकडे जपान, अमेरिका, साऊथ कोरियाचं ट्रीटमेंट आपण देण्यामागे हाच उद्देश आहे की कारण की जनतेला याच्या रोगापासून मुक्त होणं किंवा रोगापासून नायनाट होणं किंवा ॲलोपॅथिकच्या गोळ्या दूर होणं किंवा मोठमोठे जे हार्ट अटॅक किंवा बायपास सर्जरी असे आणि कॅन्सर म्हणा, शुगर म्हणा, BP म्हणा असे जे आजार होत आहे त्याच्यावर कशा प्रकारे रिलीफ, कमतरता होईल किंवा वाढ होणार आहे असंच आपलं धोरण आहे. आज काका आमच्याकडे आलेले आहेत, त्यांना हे दमा आहेत किंवा शुगरच्या प्रॉब्लेम आहेत किंवा ते नसाचं आहे आणि ॲसिडिटी किंवा गॅसेस काय ह्यासाठी आपल्याकडे आले होते. सांगा काका, किती दिवसापासून कसं काय आहे ते तुम्हाला विचारावं. 15 वर्षापासून दमा वगैरे ज्या बाकीचे आहेत आणि पुष्कळचे दवाखाने केले काय की तुम्ही, आहे की नाही? खूप दवाखाने केले, खूप केलं. आता शेवटचा म्हणून तुमच्याकडे व्हिडिओ आला होता आहे ना, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्याकडे आलेले आहे, बरोबर आहे ना साहेब? आता तुम्ही आले तर जरा तुम्ही रिलॅक्ससाठी आपल्याकडे समजा औषधी तुम्ही घेताय, आहे की नाही? काही दिवसाचं घेता. आणि माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी दमादमानं औषध घेऊन त्याचे फरक किंवा त्याचं जे दुखणं आहे समजा ते त्याच्यामध्ये आराम होणारच याच्याबद्दल खात्री आहे, शंका नाही कसल्याही प्रकारे. आणि बाकीच्या जनतेला सांगतो की आजार कोणताही जरी असेल, पहिलं इंग्रजी दवाखान्यामध्ये न जाण्यापेक्षा आयुर्वेदिक जनतेमध्ये आयुर्वेदिककडे आमच्याकडे जर आल्यास तर चांगला उपाय राहील. जर आमच्याकडे कमी नाही झालं तर तुम्ही मग आम्ही म्हणतोच की इंग्रजी दवाखान्याकडे जा. परंतु निसर्गाच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीने कसा इलाज होईल तर हे आयुर्वेदिकनंच इलाज होतो. त्याच्यामुळं खरंच समजलं जर असेल तर तुम्ही एक वेळेस जरूर भेटा आणि एक वेळेस या. कोणताही आजार जरी असेल तर हार्ट अटॅक येणार नाही, दात पडण्याचे असेल किंवा डोळ्याच्या समस्या असेल, केस तुटणे, ॲसिडिटी, गॅशियस, डायलिसिसचा प्रॉब्लेम असेल, लकवा असेल, फिट असेल, अशा अनेक प्रकारचे जर ॲलर्जी असेल, ॲसिडिटी असेल, भंगदर असेल, मूळव्याध असेल, फिशर असेल, टोंगळे दुखणे, गुडघे दुखणे, टाच दुखणे किंवा अनेक प्रकारचे जे आजार असेल तर या आजारासाठी संपर्क आम्हाला करा. जय हिंद, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.